श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन ऊर्जा. पण या संपूर्ण वर्षावर स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी राहावी यासाठी वर्षाचा पहिला दिवस कसा सुरू करायचा, महाराजांना कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणते संकल्प केल्यास आपले वर्ष मंगलमय होईल, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या कृपेने करण्याची अचूक आणि प्रभावी पद्धत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर लगेच लाईक करून श्री स्वामी समर्थ कमेंट करा. चला तर मग सुरू करूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी किंवा अगदी पहाटे उठा. अंथरुणातून उठण्यापूर्वी महाराजांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनातल्या मनात जपूनच आपले पाय जमिनीवर ठेवा. यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. अंघोळ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. त्यानंतर मंदिर शुद्ध करावे. देवारा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा. महाराजांच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला हार घाला. त्यांना चंदन, अष्टगंध लावा आणि तुळशीची माळ अर्पण करा. नुसती पूजा नाही तर वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. महाराजांच्या समोर हात जोडून उभे राहा. या वर्षात तुम्हाला काय साध्य करायचे आहे यासाठी मनापासून प्रार्थना करा. मी या वर्षात प्रामाणिकपणे काम करेन आणि कोणाचेही मन दुखवणार नाही, असा शुद्ध संकल्प महाराजांना सांगा. कारण स्वामींना फक्त दिखावा नाही तर भक्तीचा शुद्ध हेतू प्रिय आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किमान पंचोपचार पूजा करा. यामध्ये गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य यांचा समावेश असतो. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. लाडू, बर्फी किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अतिउत्तम. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा. मंडळी, तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की स्वामी कृपेसाठी नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तारक मंत्राचा किमान 11 वेळा किंवा 21 वेळा जप करावा. याशिवाय वेळ असल्यास श्री स्वामी समर्थ या मंत्राची 108 वेळा माळ पूर्ण करा. जपाने आपली मानसिक शक्ती वाढते आणि अडचणी दूर होतात. जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील निदान 1 अध्याय तरी वाचा. याचे वाचन तुमच्या वर्षाची दिशा ठरवेल आणि महाराजांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. स्वामी समर्थांनी नेहमीच सेवा आणि माणुसकीला महत्त्व दिले आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा आर्थिक मदत करा. आपल्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींना आदरपूर्वक भेटवस्तू द्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच महाराजांची खरी सेवा आहे. गाईला चारा द्या. पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवा. प्राणीसेवेतून मिळणारे पुण्य वर्षभर तुमच्या सोबत राहील. मंडळी, वर्षाची सुरुवात कशी करायची हे आपण पाहिले, पण या गोष्टी नुसत्या पहिल्या दिवशी न करता त्या वर्षभर कशा टिकवायच्या हा कानमंत्र लक्षात ठेवा. वर्षाच्या कोणत्याही संकटात घाबरू नका. महाराजांनी दिलेला महामंत्र आठवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास तुमचा आधारस्तंभ असेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी दत्त महाराजांच्या 21 नामस्मरणे नक्की करा. तर अशा पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात केल्यास तुमचे संपूर्ण वर्ष स्वामींच्या कृपेने समृद्ध होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना स्वामींचे आशीर्वाद मिळावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.